नागपूर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेनं हादरला आहे। नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंगनी चौक परिसरात एका 27 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून जुन्या वादाचा शेवट इतका भयानक होईल याची कल्पना कोणालाही नव्हती। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रोशन उईके असे या पीडित तरुणाचे नाव आहे। रोशन आणि मुख्य आरोपी शहबाज शकील अन्सारी यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होता। या जुन्या वादाचा राग मनात धरून शहबाजने आपल्या काही साथीदारांसह रोशनला गाठले आणि त्याच्यावर भीषण हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये रोशनला आपले प्राण गमवावे लागले आहेत। घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासचक्र वेगवान केले। भरवस्तीत ही घटना घडल्याने पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी शहबाज अन्सारी याला काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत। मात्र या गुन्ह्यात सामील असलेले इतर साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत मंगनी चौक परिसरात एका 27 वर्षीय तरुणाची जुन्या वादातून हत्या करण्यात आली। प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की आरोपी आणि मृतक यांच्यात वर्षभरापासून वाद झाला होता। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य आरोपी शहबाज अन्सारी याला अटक केली असून त्याचे इतर साथीदार फरार आहेत। त्याचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती कळमना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्याद्वारे देण्यात आली आहे। आमचे बीट मार्शल पोस्ट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक CFS प्राप्त झाला। बीट मार्शल राकेश बेटवार यांना एक त्यांचे MDT वर CFS प्राप्त झाला की काच कंपनीजवळ वांजरा येथे एक व्यक्ती पडलेला आहे आणि रक्तबंबाळ अवस्थेत आहे। त्यावरून ते त्या स्पॉटला गेले असता त्या ठिकाणी रोशन धरमसिंग उईके हा तिथे खाली पडलेला होता पालथ्या अवस्थेत आणि रक्तबंबाळ अवस्थेत होता। त्याच्यावर चाकूने वार केल्याचे दिसून येत होते। त्यावरून राकेश बेटवार यांनी आम्हाला फोनवरून माहिती दिली, तसेच आमच्या DV पथकाला माहिती दिली। आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणचे CCTV फुटेज आम्ही बघितले असता त्या CCTV फुटेजमध्ये आम्हाला त्या ठिकाणी एका ठिकाणी 4 व्यक्ती आणि हा मृतक असे 5 व्यक्ती एका ठिकाणी थांबलेले होते आणि त्या ठिकाणून जात असताना या आरोपितांनी त्याच्यावर चाकूने वार केला आणि त्याला गंभीर जखमी करून ठार केल्याचं CCTV मध्ये दिसून येत होतं। त्यावरून आम्ही आरोपींचे आजूबाजूच्या लोकांना CCTV फुटेज दाखवून आरोपितांची नावं निष्पन्न केली। त्यात आरोपी जावेद उर्फ शकील अन्सारी, शहबाज जहीर खान, सलमान आणि सुलतान अशा 4 आरोपींविरुद्ध आम्ही बीट मार्शलच्या तक्रारीवरून 103 BNS अन्वये गुन्हा नोंद केलेला होता। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आरोपी जावेद उर्फ लाल शकील अन्सारी याला काल अरेस्ट केला। त्या अरेस्ट केल्यानंतर तपासादरम्यान असे दिसून आले की जावेद अन्सारी आणि शहबाज खान या दोघांनीच त्याला मारलेलं आहे यापूर्वीच्या त्यांच्यात झालेल्या भांडणावरून। आणि जे CCTV मध्ये सलमान आणि सुलतान दिसत आहे यांचा सध्यापर्यंत कुठलाही रोल दिसून येत नाही अरेस्ट आरोपीच्या सांगण्यावरून। तरी त्यात एकंदरीत तपास आमचा सुरू आहे। सध्या जावेद शकील अन्सारी हा अटक आहे। जावेद शकील अन्सारी हा याने 1-1.5 वर्षापूर्वी मृतक रोशन जो आहे त्याला मारलेलं होतं। त्याची तक्रार कुठे झालेली नव्हती। हा जो रोशन आहे हा असा छोट्या मोठ्या अशा चोऱ्या करायचा, परंतु तो रेकॉर्डवर आलेला नव्हता। त्या चोरीच्या याच्यातून त्यांनी त्याला 1 वर्षापूर्वी मारलेलं होतं आणि तेव्हापासून त्यांची आपसी दुश्मनी चालू होती। 3-4 दिवसापूर्वी जो मृतक आहे रोशन याने जावेद अन्सारी जो आहे याला हातबुक्कीने मारहाण केली होती आणि मारण्याची धमकी सुद्धा दिली होती। त्यावरून जावेदला वाटले की आता आपल्याला मारणार आहे, म्हणून काल जावेद त्याच्याकडे गेला आणि जावेदला तो त्या ठिकाणी असा बसलेला दिसताच जावेद आणि वर्षभरापूर्वीच्या एका किरकोळ वादाचे रूपांतर इतक्या मोठ्या घटनेत कसे झाले याचा पोलीस आता अधिक तपास करत आहेत। या गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलीस पुढील तपास करीत आहेत। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।